प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. या ओळी ऐकल्या की आपलं मन बेचैन होतं. खरोखरच या जगामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत आणि 21व्या शतकातल्या मानवाच्या प्रगतीबरोबरच त्याचे मानसिक आणि शारीरिक आजार देखील तेवढ्याच प्रमाणात वाढत चाललेले आहेत. आजार बरेचदा एकच असतो, परंतु प्रत्येक व्यक्तीनुसार तो बदलत असतो. या सगळ्यामागे विचार करताना आणि उपचार करताना त्याची मानसिकता, त्याचा भूतकाळ, त्याचं कार्याची पद्धत या सगळ्याचाच विचार करावा लागतो. सध्या भारतामध्ये काय किंवा जगामध्ये काय, ॲलोपॅथी, आयुर्वेद, नॅचरोपॅथी या सगळ्या उपचार पद्धतींबरोबरच होमिओपॅथी हे एक खूप महत्त्वाचं नाव आहे. विशेषतः साबुदाण्याच्या आकाराच्या आणि गोड अशा गोळ्यांमुळे त्याचं रुग्णाच्या मनात, अगदी अबालवृद्धांपासून सगळ्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. पटकन घेताही येतं आणि बरंही वाटतं, अशी ही होमिओपॅथीची उपचार पद्धती. आणि होमिओपॅथी ही उपचार पद्धती आणि मानसिक आरोग्य हा आपला आजचा चर्चेचा विषय आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आयुष विभागामध्ये मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर वैजयंती नगरकर यांना. डॉक्टर नमस्कार. तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जसं मी म्हटलं की होमिओपॅथी उपचार पद्धती आणि मानसिक आरोग्य या विषयावर आपण बोलताना मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीचा कसा एकमेकांशी संबंध आहे हे आपण सुरुवातीला प्रेक्षकांना सांगूया. आपल्या इथे एक म्हण आहे, भित्यापाठी ब्रह्मराक्षस, आणि हे अगदी खरं आहे. अगदी गेल्या 2 वर्षापासून आपण जेव्हापासून कोरोना सुरू झालेला आहे तेव्हापासून आपण बघतो की सर्वत्र भीतीमय वातावरण झालेलं आहे. म्हणजे इतकं सगळेजण असे घाबरलेले आहेत, म्हणजे कोणी खोकलं शिंकलं तरी लगेच सांगता येत नाही. हे जे काय सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि सगळ्या लोकांना शेवटी मरणाचीच भीती आहे. हो खरं. ह्या सगळ्या 2 वर्षाच्या काळात लोकांना कळलं की जेव्हा आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आहे तरच ती खरी संपत्ती मानली जाऊ शकते. नक्कीच. आणि त्याच्यामुळेच लोक जास्त सतर्क राहायला लागली. आता तुम्ही म्हणालात की साबुदाण्याच्या गोड गोळ्या, अगदी खरं आहे. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये होमिओपॅथीला खरं जेव्हा आपण म्हणतो ना, एक खूप मार्केटिंग झालं. कारण लोकांना असं वाटत होतं आर्सेनिक अल्बम हे जे आयुष मंत्रालयाने एक औषध सांगितलं होतं की हे आर्सेनिक अल्बम तुम्ही घ्या, यांनी इम्युनिटीवरती डेफिनेटली त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. तुम्हाला सांगते, इतक्या रांगा लावून लोक गोळ्या घ्यायला लागली होती आणि खरंच फार्मसीज बंद झाल्या, कारण त्यावेळेला आमच्याकडे आता स्टॉकच नाहीये. म्हणजे त्यावेळेला कसं झालं, एकदम लोकांना असं वाटलं की हे खाल्लं की इम्युनिटी येईल, हे गोळी खाल्ली की इम्युनिटी येईल. जसं आपण म्हणतो ना, तूप खाल्लं की रूप येते, एवढं सोपं नाही येते. इम्युनिटी किंवा प्रतिकार शक्ती हा भाग लहानपणापासूनच कालांतराने डेव्हलप होणारी गोष्ट आहे. ती लगेच गोळी खाल्ली की येणार नाहीये. पण तरी सुद्धा त्या गोष्टीचा आम्हाला फायदा असा झाला की लोकांना होमिओपॅथी काय हे कळायला लागलं. म्हणजे त्याची मानसिकता जास्त डेव्हलप झाली असं आपल्याला म्हणता येईल. थोडंसं आउटलुक बदलला की ही पण एक पॅथी आहे ज्यांनी इम्युनिटी वाढू शकते अशा पद्धतीने. तर हे काम करण्याचं म्हणजे जे आपण म्हणतो की एक क्रेडिट
जायला पाहिजे ते आमचे जनक आहे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. त्यांनी त्या काळामध्ये जे काय खडतर प्रवास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जी होमिओपॅथीची म्हणजे त्याचा जो शोध लावला, म्हणजे हे खरं महत्वाचं आहे. कारण आपण म्हणतो ना की प्रवाहाविरुद्ध जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला खूपच डेअरिंग लागतं. होमिओपॅथीचा शोध लावणारे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे ऍक्च्युली जर्मन डॉक्टर होते आणि ते ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायचे. तर त्यांनी काय केलं, जेव्हा ते होमिओपॅथिक प्रॅक्टिस तेव्हा सुरू नव्हतीच केलेली, ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करता 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 त्यांना असं लक्षात आलं की आपण जी औषधं देतोय त्या औषधांनी तात्पुरताच फरक पडतोय. वारंवार पेशंट त्याच तक्रारी घेऊन थोड्या औषधांचा डोस संपला की लगेच त्याच तक्रारी परत उद्भवत आहेत. म्हणजे मूळ संपलेलं नाहीये. आणि त्यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते म्हणाले की नाही, ही पद्धती चुकीची आहे. आणि ते ज्या वेळेला होते त्या काळामध्ये अशा पद्धती होत्या, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की लिचेस असतात आपले. त्यांना असं वाटायचं की जो पार्ट दुखतोय तो सुजलेला आहे, तिथे जास्त रक्त झालेलं आहे, मग ते लिचेस असे असतात बघा प्राण छोटे, ते लावायचे, ते रक्त शोषून घ्यायचे, जळवा हे करायचे. किंवा काही वेळेला मानसिक रुग्णांना शॉक्स वगैरे दिले जायचे किंवा असे अघोरी प्रकारचे ट्रीटमेंट त्यावेळेला खूप असायच्या. मग डॉक्टर हॅनिमनना हे लक्षात आलं की हा प्रकार मानवासाठी नाहीये, हा अघोरी प्रकार आहे हा फार. नाही, आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की तरुण माणूस हा त्याला सहन तरी करता येईल, पण लहान मुलं किंवा वृद्ध वयस्कर व्यक्ती यांनाही ह्या गोष्टी खूपच अवघड आहे सहन करणं. मग त्यावेळेला ते खूपच फ्रस्ट्रेट झाले. तर त्यांनी होमिओपॅथिक म्हणजे होमिओपॅथीचा नव्हताच झाला त्यावेळेला, ॲलोपॅथिक प्रॅक्टिसच करायची सोडून दिली. आता पोटा पाण्यासाठी काहीतरी ते करायला पाहिजे. सो मग त्यांनी थोडंसं कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली किंवा बुक्स जे असतात आपले ते ट्रान्सलेट करायला सुरुवात केली. अर्थात ते पुस्तकं जी होती ती मेडिकल रिलेटेडच होती. तर असं झालं एकदा की एक पुस्तक जे वनस्पतीवर होतं ते ट्रान्सलेट करता करता त्यांना हे लक्षात आलं की एक सिंकोना बार्क म्हणून एक झाड आहे, त्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये क्विनिन म्हणतो किंवा क्विनाईन हे आपल्याला मलेरियाची ट्रीटमेंटमध्ये वापरतात, तुम्ही ऐकलं असेल. तर तेव्हा त्या सिंकोना बार्कचे काही आपण म्हणतो क्वालिटीज किंवा प्रॉपर्टीज त्यांना लक्षात आले की ह्या क्वालिटीज तंतोतंत मलेरियाच्या सिम्पटम्स सारख्या आहेत. मग आता मलेरियाच्या जे हे लक्षणं आहेत ह्याला जर हे म्हणजे हे बार्क हे सिम्पटम्स प्रोड्यूस करू शकतंय, तर हे सिम्पटम्स प्रोड्यूस झाल्यानंतर नॅचरली हे त्याच्यावरती उपायकारक ठरू शकतं. हे त्यांना आपण म्हणतो ना की एकदम प्रकाश पेटला त्यांच्या डोक्यामध्ये की हे असं करायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी काय केलं, ह्या वनस्पतीचे स्वतःवरच प्रयोग सुरू केले आणि कालांतराने त्यांना त्यांच्या स्वतःच्या बॉडीवर मलेरिया सारखे सिम्पटम्स लक्षात आले आणि नॅचरली त्याच्यावर त्यांनी उपाय त्याच औषधाचा केला. तर असं मराठीत आपण म्हणतो ना काट्याने काटा काढणे, म्हणजे हे प्रेक्षकांना समजण्यासाठी हे सोप्या पद्धतीने मी सांगितलं. पण ह्या सिद्धांताला त्यांनी सिमिलिया सिमिलिबस क्युरॅन्टर असं हे नाव दिलं. हे दिस इज वन ऑफ आवर मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स इन होमिओपॅथी, की ज्या तत्वावरती हे होमिओपॅथीचं औषध आहे आधार. आणि मग याचा भारतामध्ये कसा शिरकावा झाला? त्या काळामध्ये असं झालं की हे फक्त जर्मनीत बऱ्यापैकी प्रचलित होतं किंवा थोडंफार USA मध्ये वगैरे प्रचलित होतं. त्याच्यानंतर एक डॉक्टर होनिगबर्गर म्हणून होते, ते इंडियामध्ये पंजाब येथे रजपूत सिंग हे राजा होते. त्यांना काहीतरी आजार झालेला होता आणि त्या आजारासाठी ते डॉक्टर होनिगबर्गरांना इकडे बोलवलं. त्यांनी त्यांचा तो जो काय आजार होता तो बरा केला आणि त्यांनी सांगितलं की ही अतिशय उत्कृष्ट पॅथी आहे, तुम्ही इथेच थांबा इंडियामध्ये आणि ह्याची प्रॅक्टिस सुरू करा. ते करता करता मग त्यांनी जसं त्यांना परमिशन दिली, मग अनेक वैद्यकीय लोक हे त्याच्यातून शिकायला आली. एक डॉक्टर सरकार म्हणून आहे, त्यांनी हे सगळं कलकत्त्यात नेलं. तर तुम्ही बघत असाल बघा, बंगालमध्ये हे खूपच प्रचलित आहे होमिओपॅथी, जेवढं इतर भागांमध्ये नाहीये, कारण ती सुरुवातच तिथे झाली. शेवटी 1796 मध्ये डॉक्टर हॅनिमननी होमिओपॅथीचा हा शोध लावला आणि त्याच्यानंतर ते सुरूच आहे. होमिओपॅथीचा आणि मानसिक आरोग्याचा डिरेक्टली कसा संबंध असतो? आपण जी होमिओपॅथीची औषधं देतोय किंवा खरं तर होमिओपॅथी सोडा, कुठलीही जेव्हा आपण औषधं देतोय ती माणसांना देतोय ना आपण. तर मानव हा क्रायटेरिया फार महत्वाचा आहे. आणि मानवाचं काय वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानवाला मन आहे.
भावना आहेत, एक व्यक्तिमत्व आहे, संवेदना आहेत अच्छा. आणि माणूस बोलू शकतो. हो, बरोबर. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टीचा डॉक्टर हॅनिमननी म्हणजे विचार खूप केला आणि त्यांनी हे सगळे जे औषध आहेत त्यावेळेला ते ड्रग्ज आम्ही म्हणतो, कारण ते क्रूड फॉर्ममध्ये असतात. हे सगळे ड्रग प्रूव्हिंग्स किंवा क्लिनिकल ट्रायल्स मानवावर केली, म्हणजे प्राण्यांवर किंवा बाकीच्या गोष्टींवर न करता डायरेक्टली माणसांवर केली. कारण हे सांगते मी की आता समजा तुमचं डोकं जर दुखत असेल तर ॲलोपॅथीमध्ये किंवा इतर कुठल्याही तत्सम ह्याच्यामध्ये 10 पेशंट ज्यांना डोके दुखते त्यांना मी एकच औषध देणार की तुम्ही हे खा, हे खा, हे खा, कारण त्या एका डोसनी सगळ्यांचं डोकं दुखायचं थांबवू शकतं. पण जर आमच्याकडे एखादा पेशंट आला, मी जसं म्हटलं त्याला संवेदना आहेत, त्याला भावना आहेत किंवा त्याला विचार करण्याची शक्ती आहे, तो सांगू शकतो की डॉक्टर बरोबर मला 11 वाजताना उजव्या साईडला बरोबर असं ठणकण्याचं सेन्सेशन येतं आणि त्यावेळेला मला उजेड नको असतो. बरं. आता हा इतका स्पेसिफिक आपण म्हणतो लक्षण आहे हे. तर माझ्याकडे जर 10 जण आली तर प्रत्येक 10 जणांचे डोकेदुखीचे स्वरूप हे वेगवेगळे असतात. डोक्याच्या म्हणजे कुठल्या भागात, कुठला भाग, कुठल्या टायमिंगला, कसं काय, हे जे बारकावे असतात, खाल्ल्यामुळे किंवा झोपल्यामुळे किंवा ऍसिडिटीमुळे होतंय का, तणावामुळे होतंय का, राग आल्यामुळे होतंय, खूप गोष्टी. तर त्या 10 लोकांना 10 वेगळी औषधं आम्ही देऊ शकतो. आपल्याला व्यक्त होता येते भाषेद्वारे, तर वाय कॅनॉट वी टेक दॅट ॲडव्हान्टेज. म्हणून डॉक्टर हॅनिमननी हे ठरवलं की आपण त्यांच्यावरच ते सगळे क्लिनिकल ट्रायल्स करून, मग त्यांनी काय केलं, स्त्री पुरुष वेगवेगळ्या वयोगटातले किंवा वेगवेगळ्या प्रोफेशन्सचे अशी सगळी माणसं गोळा करून त्यांना प्रूव्हर्स आम्ही म्हणतो. महिनोन महिने एकच औषध त्या लोकांना द्यायचं. मग त्या लोकांकडनं डायऱ्या लिहून घेतल्या त्यांनी की आज मला हे होतंय. दिनचर्येचा अभ्यास सगळा केला. डॉक्टर, आपण ही खूपच महत्वाची चर्चा करत आहोत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका प्रेक्षक हो, बघत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हाच आपला कार्यक्रम. प्रेक्षक हो, छोट्याशा विश्रांतीनंतर डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आपण बोलत आहोत होमिओपॅथी उपचार पद्धती आणि मानसिक आरोग्य या विषयावर. आजच्या आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर वैजयंती नगरकर. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की डॉक्टर होमिओपॅथी या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या दिनचर्येचा कसा अभ्यास करतात, तर याविषयी आम्हाला सविस्तर सांगा. दिनचर्येपेक्षा आम्ही असं चूज करतो प्रूव्हर्स की ज्यांना काही मुळात काही आजार नसतो, ते हेल्दी स्टेटमध्ये असतात. म्हणजे जेव्हा आपण एखादा बाहेरनं द्रव देतोय किंवा ते जे ड्रग देतोय त्याच्यानंतर झालेले त्याच्यात बदल हे त्याला मायन्यूटली ऑब्झर्व करून ते लिहिता आले पाहिजे. असं करत करत खूप महिने झाल्यानंतर जे सगळ्यांमध्ये आढळतात ते कॉमन आपल्याला लक्षात येतात की ह्या औषधाचं हे लक्षणं आहेत. आणि तसे आमच्याकडे खूप पुस्तकं मग लिहून झालेले, ज्यांना आम्ही सोर्स बुक्स असे म्हणतो. आता इतर पॅथीजमध्ये बघितलं तर आपण उंदीर किंवा गिनीपिग ह्याच्यावरती हे सगळे प्रयोग करतो, पण ह्याचा जो स्टडी असतो हा लॅबॉरेटरीमध्ये असतो. त्यांना काही बोलता येत नाही, त्यांची लक्षणं काही सांगता येत नाही. त्यांचा अभ्यास कधी आपण करतो की जेव्हा त्यांना मारून त्यांचा पोस्टमॉर्टम स्टडीज, मेल्यानंतर प्रत्येक अवयवामध्ये काय काय बदल घडलेले आहेत हे करतो. पण हे माणसाला तर नाही करता येत ना पोस्टमॉर्टम. तर हे झालं कसं आम्ही त्या औषधांचा शोध लावून त्याचे ते लक्षणं आम्ही फाइंड आउट करतो. मी उदाहरण नेहमी देते की जुळी मुलं असली ना तरी सुद्धा ती एकाच घरामध्ये वाढलेली जरी असली, एकाच आई वडिलांची असली तरी सुद्धा वेगळा विचार असतो. कारण काय, जे वैशिष्ट्य होमिओपॅथीचं आहे त्याला आम्ही थिअरी ऑफ इंडिव्हिज्युअलिझम म्हणून सांगतो. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगवेगळा आणि भिन्न असतो. म्हणजे त्याचं विचार करायची पद्धत, त्याचं व्यक्तिमत्व, त्याची भावना, त्याच्या संवेदना किंवा त्याची शारीरिक ठेवण, सगळ्या गोष्टी एकमेकांपासून भिन्न असतात. नो टू पीपल आर अलाइक हे तत्व घेऊन मग आम्ही त्या बेसिसवरती, आम्हाला तुम्ही जर विचार केला ते होमिओपॅथीचं किती काम वाढतं. एकच तक्रार असेल सगळ्यांना, एक गोळी दिलं की काम होतं, पण आमच्यासाठी तसं नाहीये. आम्हाला प्रत्येक पेशंट हा क्रिएटिव्हली बघायला लागतो. त्याची सगळी माहिती घेऊन त्यात ती जी काही भिन्नता आहे, ही वेगळी आहे व्यक्ती, ती वेगळी आहे, ती वेगळी आहे, मग आम्ही काय आमचा स्टडी करून ती औषधं शोधण्याचं जे काही क्रिएटिव्हिटी आहे ते आम्हाला. खरं. आणि डॉक्टर, होमिओपॅथीची उपचार पद्धतीची वैशिष्ट्य काय आहेत मेन?
उपचार पद्धतीची हेच वैशिष्ट्य आहे की सगळ्यात मेन आम्ही हे मानतो की माणूस त्याची शारीरिक आणि मानसिक ठेवण, त्याच्या भावना हे सगळं वेगळं असल्यामुळे प्रत्येकाला त्या पद्धतीने तो ड्यू रिस्पेक्ट देऊन त्याची औषधं आम्ही शोधतो. तर हे आपण बघूया की ह्याची कारणं काय, म्हणजे आपण हे जे म्हणतो ना की हे भिन्न का आहे, वेगळं काय आहे. तर माणसाचं व्यक्तिमत्व किंवा भावना हे त्याच्या दोन गोष्टींमुळे आपण बघूया की का आलेला असतो. आम्ही त्याला इंग्लिशमध्ये जिनोटायपिक टाईप असं म्हणतो. जिनोटायपिक म्हणजे त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचे जे काही वैशिष्ट्य असतील, मानसिक अथवा शारीरिक असतील, ते त्याच्या अनुवंशिकतेमुळे आलेले आहेत. त्यामुळे तो त्या पद्धतीनेच तो रिॲक्ट करतो. तर जिनोटायपिंग मध्ये आपण उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल, समजा डोळ्याचा रंग असेल, केसाचा रंग असेल, किंवा त्याची उंची असेल, स्किनचा रंग असेल, नाही स्किनचा रंग हा नसतो त्याच्यामध्ये, नाही त्याची उंची असेल, किंवा त्याचा एक थोड्या प्रमाणात आपण म्हणतो की स्वभावाचा भाग. आमच्याकडे बरेच पेशंट येतात आणि त्यांची मुलं लहान असतात. आता तुम्हाला माहिती पाळी खूप लवकर सुरू होते मुलींची, 11व्या 12व्या वर्षीच्या आतच, आणि मग त्या मुली छोट्या छोट्या राहतात. मग पालक आम्हाला सांगतात की काही करून डॉक्टर हिची उंची वाढवा. तर मी त्यांना म्हणते की अहो, उंची ही तुमच्या दोघांच्या उंचीवर अवलंबून आहे ना, मी कसं काय करणार. त्यातून कसं आहे, आहार वगैरे हे सगळं लोक नाही लक्ष देत, त्याच्यामुळे त्या वयामध्ये जे व्हायला पाहिजे ते झालेलं नसतं. मग पुढे काय करणार. मग मी त्यांना तसं म्हणजे उलटं सांगते की सगळ्या गोष्टी काही उंचीवर आणि आपल्या हाईटवर नाहीये ना. तुम्ही तुमचे बाकी कॅरेक्टर्स आणि क्वालिटीज आणि हे सगळं वाढवू शकता. आणि सारखं सतत ते लोक काय करतात घरामध्ये मुलांबद्दल, की इसका कब हाईट बढेगा, कधी हिची उंची वाढेल, कसं दिसतंय ते, मग पर्सनॅलिटी, सारखं त्या मुलांसमोर असं बोलतात आणि ते मुलं खूपच त्यांना न्यूनगंड त्याच वेळेला व्हायला लागतो. तर हा झाला हा जिनोटायपिक भाग. फिनोटायपिक म्हणजे काय की जो त्या व्यक्तीच्या स्वतःचे कॅरेक्टर्स कालांतराने आपण म्हणतो ना पर्यावरणाशी इंटरॅक्ट करता करता जे डेव्हलप होतात ते त्याचे स्वतःचे पर्सनल कॅरेक्टर. मग अशी तुम्ही म्हणला तसा त्वचेचा रंग, किंवा आपण म्हणू की काही छंद असतील त्याचे, कोणी समजा तबला वाजवतंय, कोणाला गाणं म्हणता येतंय, कोणी चित्र काढतंय, किंवा स्वभावातला काही भाग जो असतो, प्रत्येकाचे त्याचे पर्सनल क्वालिटीज आहेत ते फिनोटाईप. म्हणजे जिनोटाईप आणि फिनोटाईप हे दोन प्रकारांनी त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी घडून येऊ शकते. आता पर्सनॅलिटी आपण जेव्हा म्हणतो व्यक्तिमत्व, तर व्यक्तिमत्व आपण कशाला म्हणायचं की स्वतःच्या किंवा वैयक्तिक आणि पर्यावरण जे आपल्या आजूबाजूला असतं त्याच्यामध्ये परस्परांमध्ये जे काही आपण म्हणतो घडामोडी होतात आणि त्याच्यावरून मानसिक आणि शारीरिक यंत्रणेमध्ये जो काय बदल होतो आणि त्याचा परिणाम होतो त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. एखादा पेशंट आहे, त्याला पावसाळ्यामध्ये त्रास होतो, त्याला सर्दी होते, शिंका होते, किंवा जे काही ॲलर्जीज होतात, तर त्या व्यक्तीचं आणि त्या पर्यावरणाचं जो काही रिॲक्टिव्ह प्रोसेस आहे त्याच्यावर त्याच्या तक्रारी ठरतात. सेम घरामध्ये किंवा त्याची बहीण भावांपैकी जर आपण बघितलं तर त्यांना कुणाला हा त्रास नसेल, तर हा फरक तो असतो. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो की होस्ट म्हणजे आपण स्वतः, आणि एजंट म्हणजे जो बाहेरचा एजंट असतो, मग तो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, किंवा पाऊस असेल, ऊन असेल, काही असेल, त्या दोघांच्या इंटरॅक्शनमुळे जो काय परिणाम होतो त्याच्यावरनं तो आजार ठरतो. सो होस्ट प्लस एजंट इंटरॅक्टेड विथ एन्व्हायरमेंट, आम्ही त्याला डिझीज नाव देतो. दुसरी गोष्ट असं की होमिओपॅथीमध्ये आम्ही काय करतो की वी डोंट ट्रीट द डिझीज इन द मॅन, वी ट्रीट द मॅन इन द डिझीज. म्हणजे जो त्या व्यक्तीला आजार आहे, आम्ही त्या आजाराला नाही ट्रीटमेंट देत, त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देतो ज्याला तो आजार आहे. बरोबर. तर आमच्या दृष्टीने शेवटी परत काय मी म्हटलं, वैशिष्ट्य काय होमिओपॅथीचं की ती व्यक्ती आमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. मग हे अभ्यास करताना तुम्ही कशा पद्धतीने करता? म्हणजे एखादा रुग्ण समजा तुमच्या समोर आला की मॅडम माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, किंवा अजून काही त्रास होत असेल, अगदी कॅन्सरचे पण पेशंट्स येत असतील, तर तुम्ही रुग्णाकडे कशा पद्धतीने बघता आणि त्याची उपचार पद्धती कशी सुरू करता? उपचार पद्धती सुरू करण्याच्या पूर्वी आमच्यासाठी एक एंट्री पॉईंट तुम्ही जसं म्हटलात की कोण कुठल्या तक्रारींनी येत आहे, त्याप्रमाणे आम्हाला इमिजिएटली समजू शकतं की आपण आता कशी सुरुवात करायची, किंवा आपण आता काय एंट्री पॉईंट घ्यायची, काय विचारायचंय, किंवा हे सगळं. पण त्याच्या आधी आमचं बेसिक नॉलेज जे आहे ह्युमन बिंग्स बद्दल किंवा मानवाबद्दल ते तर स्ट्रॉंग हवंय. म्हणजे
आपण म्हणतो अॅनाटॉमी फिजिओलॉजी हे तर आमचे सब्जेक्ट असतातच, पण मनाचं जे आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे. सायकोलॉजीचा खूप महत्वाचा भाग आहे ह्याच्यामध्ये. मगाशी आपण म्हटलं की पर्सनॅलिटी रिलेटेड मला तुम्हाला अजून थोड्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात की खूप पूर्वी म्हणजे अगदी पुरातन काळापासून ग्रीक म्हणा, रोमन्स म्हणा किंवा इव्हन आयुर्वेद म्हणजे भारतामधल्या आयुर्वेदाचार्यांनी सुद्धा खूप अभ्यास करून काही शोध लावले होते. त्यांनी असा शोध लावला की आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 4 प्रकारचे फ्लुइड्स असतात किंवा द्रव असतात. एक असतं रक्त लाल, दुसरं असतं पित्त हे पिवळं असतं, तिसरं असतं ब्लॅक बाईल हे जे आहे ना हे साधारण रक्तातनं राहिलेल्या जे काही आपण म्हणतो खाली सेडिमेंट्स तो कलर काळा असतो, जसं लोहाचा कलर काळा असतो. आणि चौथं असतं कफ. इव्हन आयुर्वेदामध्ये पण तुम्ही बघितलं कफ वात पित्त पण हे प्रकृती हे सगळे आपल्या शरीरातल्या द्रवांवरती ठरलेलं असतं. तर ह्याला आम्ही नावं दिलेली आहेत किंवा त्यावेळेला त्या लोकांनी जे शोध लावले त्यांनी ती नावं दिली त्याला. फॉर एक्झाम्पल म्हणजे सॅंग्विन टेम्परामेंट. सॅंग्विन म्हणजे मगाशी मी म्हटलं रक्त लाल सॅंग्विन, त्याला आम्ही सॅंग्विनस टेम्परामेंट म्हणतो. दुसरं जे म्हटलं पिवळी पित्ताचं त्याला आम्ही कॉलेरिक, म्हणजे आपण कॉलेरा जेव्हा असं म्हणतो किंवा कॉलेरिक हे लिव्हरशी रिलेटेड गोष्टी असतात, किंवा बिलियस बाईल हे पण लिव्हरशी असतं, तेव्हा आम्ही म्हणतो कॉलेरिक किंवा बिलियस टेम्परामेंट. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं की जे रक्तातले जे सेडिमेंट झाले असतात तर काळपट रंगाचं, तर मेलॅन म्हणजे ब्लॅक, तर मेलॅनकोलिक असं हे टेम्परामेंट असतं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे फ्लेम म्हणजे आपण जे कफ काढतो त्याला फ्लेम म्हणतात आणि त्याला फ्लेगमॅटिक टेम्परामेंट असं आम्ही नाव देतो. म्हणजे ही आज खूपच आत्ता नवीन माहिती मिळतेय की शरीरातल्या 4 अंगांवरनं सुद्धा आपण आपल्या आजारांकडे त्याची उपचार पद्धती कशा पद्धतीने ठरवू शकतो. प्रेक्षक हो, बघत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. कुठेही जाऊ नका, एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा भेटूया. प्रेक्षक हो, छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आम्ही हजर आहोत डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे होमिओपॅथी उपचार पद्धती आणि मानसिक आरोग्य. आणि आपल्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर वैजयंती नगरकर. एखादा रुग्ण तुमच्याकडे आला तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट असते किंवा कसं ओळखता की ह्याला कशा पद्धतीने आपल्याला उपचार करायचे आहेत? मगाशी जे 4 तुम्हाला प्रकार सांगितले ते आता म्हणजे पुरातन काळामध्ये जो शोध झाला, सायकोलॉजीच्या लोकांनी सुद्धा 4 प्रकारचे पर्सनॅलिटीज शोध काढलेला आहे. पर्सनॅलिटी ए, पर्सनॅलिटी बी, पर्सनॅलिटी सी आणि पर्सनॅलिटी डी. तर एक थोडक्यात तुम्हाला मी फक्त सांगते की पर्सनॅलिटी ए हे ज्या काही पर्सनॅलिटीज आहेत हे मगाशी सांगितलेल्या ज्या पर्सनॅलिटीचे हे अगदी मॅचअप होतात, सिमिलर होतात. म्हणजे ए इज इक्वल टू दिस, बी इज इक्वल, हे मॅचअप करू शकतो आपण. पर्सनॅलिटी जी लोक असतात ए ची ही अत्यंत ॲम्बिशियस किंवा फास्ट पेस, खूप डायनामिक, खूप उत्साही, म्हणजे अगदी अस्थिर असतात किंवा आपण म्हणतो धैर्य असतं, लीडर्स वगैरे असतात आणि ते खूप शीघ्रकोपी, भयंकर त्यांना तापट वगैरे अशा टाईपचे असतात. किंवा मग बी ची जी लोक असतात तर असं थोडंसं त्यांना म्हणजे फ्रेंड्स पाहिजे, सोशलाइज करायचं, मजा करायची, एकत्रच पाहिजे सारखं, एकटेपणा नको असतो त्यांना, किंवा कामं असेल तर पुढे ढकलतात वगैरे अशा टाईपचं. आणि सी जे असतात मगाशी जे आपण म्हटलं मेलॅनकोलिक म्हणजे डार्क म्हणजे काय, अंधार म्हणजे निगेटिव्ह, इंट्रोवर्ट, दुःखी किंवा सारखं निगेटिव्ह विचार करणं, अपसेट होणं आणि प्रत्येक गोष्टीचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह असतो, म्हणजे उत्साह नाहीये. आणि डी मध्ये कसं असतं की थोडेसे असतात, क्रिएटिव्ह असतात, प्रेमळ असतात आणि केअरिंग करणारे वगैरे असतात. हे अशा टाईपचे आपण पर्सनॅलिटीजचं आपण हा स्टडी करणं गरजेचं असतं. कारण येणारा जो पेशंट असतो तर आम्ही काय करतो त्याच्या प्रत्येक हावभावावरनं, त्याच्या उठण्या बसण्याच्या लहेजावरनं, त्याच्या डोळ्याच्या भावावरनं, कसा तो बोलतोय, काय, हे सगळे आम्हाला त्याचा आढावा घ्यावा लागतो. आणि जसं मगाशी तुम्ही म्हटलात की उपचार करण्यासाठी पहिली पायरी आमची जी होमिओपॅथीचा आपण USP म्हणतो ना, तो आहे केस हिस्ट्री टेकिंग. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण आपल्याला हे उलगडा होणार कसा की पेशंट आपल्याकडे आलेला आहे आणि त्या खोलापर्यंत किंवा जे आपण म्हणतो मूळ काय आहे ते पोचायचं कसं. तर ह्या USPचं हे असं आहे की केस हिस्ट्रीला कमीत कमी आम्हाला 1 तास किंवा 2 तास सुद्धा लागू शकतात काही केसेसना. त्याच्यामध्ये आम्हाला काय
शोध घ्यायचा असतो की त्याची शारीरिक आणि मानसिक ठेवण, त्याची शारीरिक आणि मानसिक जडणघडण, किंवा त्याच्या आवडी निवडी, त्याचे स्वप्न कसे आहेत, किंवा त्याचे छंद काय आहेत, त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडी, त्याचं म्हणजे वातावरणाशी दिनचर्या काय, दिनचर्या कशी आहे, खूप, किंवा त्याचं म्हणजे फॅमिली हिस्ट्री काय आहे, त्याला स्वतःला पूर्वी काय आजारपण झाले, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला त्या तासा 2 तासामध्ये आढावा घेऊन याचा पर्पस असा की हे सगळं केल्यानंतर आम्हाला एक त्याचं औषध सापडतं. त्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन असं म्हणून आम्ही सांगतो. आणि हे औषध दिल्यानंतर आम्हाला गॅरंटी असते की त्याचे जे काही हेल्थ इश्यूज असतील, जे खूप म्हणजे आपण मूळ म्हणतो, त्याच्यावर डेफिनेटली मात होऊ शकते आणि बऱ्यापैकी परमनंटली होऊ शकते. हे आम्हाला त्याच्यावरनं सापडतं. अच्छा. मगाशी तुम्ही जे म्हणालात की पर्सनॅलिटी टाईप्स सुद्धा हे कसे, हे शेवटी स्टडीजनीच झालेलं आहे. असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की माणसाला हे जे आपण म्हणतो की मानसिक आजार किंवा ताणतणाव किंवा ह्या गोष्टी का होतात, म्हणजे माणसाचं जे एक नेचर असतं किंवा त्याची नैसर्गिक भावना असतात, याचा आणि औषध तुम्ही जेव्हा देता तर त्याचा एकमेकांशी कसा मेळ घातला जातो. त्याच्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीचं कारणच आपल्याला समजायला पाहिजे ना. तर जसं मगाशी म्हटलं वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज असतात, त्या पर्सनॅलिटीज मध्ये काही पॉझिटिव्ह गुण आपण बघतोय आणि काही नेगेटिव्ह पण गुण बघतोय. आणि सरासरी जेव्हा आपण हे बघतो की माणसाचा जो स्टडी केलेला जातो, एक अब्राहम मॅस्लो तुम्हाला माहिती आहे, त्यांनी एक स्टडी केला की माणसाच्या मूलभूत गरजा, त्याच्यामध्ये पहिली गरज तर आहे रोटी कपड्यावर मकान, प्रश्नच नाही, पण दुसऱ्या गरजेमध्ये प्रेम, आपुलकी, माया, अंडरस्टँडिंग, मोटिवेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची माणसाला गरज असते. प्रत्येक माणसाला गरज असते. आणि मग ह्या ज्या भावना डिस्टर्ब होतात या कशामुळे होतात, 2 गोष्टींमुळे. पॉझिटिव्ह सेट ऑफ इमोशन्स जे येतात की सकारात्मक भावना ह्या कधी येतात, जेव्हा माणसाच्या ह्या ज्या सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण होतात, तेव्हा पॉझिटिव्ह सगळे इमोशन्स तुम्हाला खायला मिळालं 2 वेळेला, कपडे व्यवस्थित राहायला जागा, ते तर रोटी कपडा मकान आहे. मी जे सांगते ते प्रेमाच्या जे सांगितल्या भावनिक, आणि ज्या व्यक्तींना त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत त्यांना सगळ्या नकारात्मक भावनांना तोंड द्यावं लागतं. आणि कालांतराने जे लोक सकारात्मक त्यांच्यामध्ये जो बदल घडतो त्यांच्यात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. आणि जी लोक नकारात्मक गोष्टींना फेस करतात त्यांच्या सगळ्यामध्ये आपण म्हणतो स्ट्रेस हॉर्मोन्स शरीरामध्ये निर्माण होतात. हॅपी हॉर्मोन्समध्ये तक्रारी येत नाहीत, आपण आनंदीच असतो ना. आणि स्ट्रेस हॉर्मोन्समध्ये जे होणारे सिम्पटम्स येतात त्यांनी आजारपण आपण डायग्नोस करू शकतो. हे 2 प्रकारचे जे हार्मोन्स तुम्ही म्हणतात, तर ह्याला बाकीच्या आजूबाजूच्या माणसांचं किंवा परिस्थितीचं सुद्धा कारण असू शकतं का तयार होण्यासाठी? हे इंडिव्हिज्युअल आपले हॉर्मोन्स असतात, म्हणजे आपल्या स्वभावावरती. आता समजा एखाद्या पेशंटचा स्वभाव प्रेम पाहिजे, हे तर सगळ्यांनाच पाहिजे, पण एखाद्या पेशंटचा स्वभाव असा असेल की अतिप्रेम पाहिजे, हट्टीपणा थोडासा नाही, प्रेम खूप पाहिजे. ओके, तर ते 2 प्रकारे माणूस व्यक्त करू शकतो. की जसं तुम्ही म्हणलात हट्टी, नाही मला तो दाखवून देतो पाहिजे पाहिजे पाहिजे. दुसरी व्यक्ती आहे ते ती काय करेल, ती शांत बसेल किंवा मागणार नाही किंवा काही डिमांड्स करणार नाही, मनात असेल, मनात कुढेल. मग जो माणूस हट्टपणा दाखवून तो डिमांड करतोय त्याला मिळेलच असं नाहीये, पण तो न मिळाल्यामुळे मग त्याचे स्ट्रेस हॉर्मोन्स निर्माण होतात. म्हणजे शेवटी कसं आहे, मगाशी मी म्हटलं त्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व आणि पर्यावरण मध्ये जे काय घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात त्याची इंटरॅक्शन चालू आहे ना. त्यामुळे एकाच घरामध्ये समजा अशी 2 मुलं असतील की एकाला प्रेम जास्त हवंय, दुसऱ्यालाही हवंय, पण तो बोलत नाही आणि हा अगदी ओरडून ओरडून सांगतोय, तर प्रत्येकाच्या तक्रारी ह्या वेगळ्या असू शकतात. बरोबर डॉक्टर, या विषयावर आपण अधिक बोलणारच आहोत, पण प्रेक्षक हो, वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपण भेटण्याची. घेऊया छोटीशी विश्रांती.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. मॅडम, आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो की हॅपी हॉर्मोन्स आणि निगेटिव्ह हॉर्मोन्स हे कसे तयार होतात किंवा त्याच्यासाठी आजूबाजूची परिस्थिती कशी कारणीभूत असते. तर ह्याच्यावरती ट्रीटमेंट करताना तुम्ही कसा विचार करता? हॅपी हॉर्मोन्स जर झाले तर काय ट्रीटमेंटची गरजच नाही, आपल्याला तेच हवंय. पण तसं जर झालं नाही, निगेटिव्ह हॉर्मोन्सचे इफेक्ट शरीरावर काय येतात? नैराश्य येऊ शकतं, चिडचिडेपणा येऊ शकतो, एकलकोंडीपणा येऊ शकतो, शरीरावरती सिम्पटम्स हृदयावरती दिसतात, आपल्याला सगळे मसल्स वगैरे दुखत राहतात, काही लोकांना बीपीचा त्रास होतो किंवा काही लोकांना स्किनच्या तक्रारी होतात. अशा वेगवेगळ्या तक्रारी होतातच. जेव्हा आपल्या सुदृढ माणूस सुद्धा आजारी पडतो, सुदृढ माणूस आजारी पडतोच. आणि ह्याची कारणं म्हणजे मुख्य कारण की आपल्या ज्या आपण म्हटलं की मूलभूत गरजा ज्या भावनिक आहेत त्या का पूर्ण होत नाहीत. एवढ्या वर्षाच्या अनुभवानं मला हे सांगता येईल की प्रत्येक वेळेला आपलं मन जे आहे हे निगेटिव्ह कडेच पटकन जातं. बरोबर आहे. हे नाही झालं तर काय, तर हे लक्षात येतं की पटकन आपलं जे मन आहे ते निगेटिव्ह कडेच जातं आणि मग कालांतराने त्याच्या तक्रारी सुरू होतात. अतिशय दुसरी महत्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे की लहानपणी जे काय आपल्या मनावरती आपण म्हणतो ना हानी झालेली असते, भावनांची हानी झालेली, ही माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे लहानपणापासूनच होते. आपल्याला लक्षात येत नाही, पालकांना लक्षात येत नाही, पण ज्या काही आपल्याला घरामध्ये शाळांमध्ये वगैरे जे अनुभव आलेले असतात आणि ते मुलांचं त्या वेळेला आपण म्हणतो ना अँगर मॅनेजमेंट, एन्झायटी मॅनेजमेंट, स्ट्रेस, त्या मुलांचं होत नाही आणि ते कॅरी करतात ते सगळं दुःख आयुष्यभर. आणि त्यामुळे सुद्धा हे आपल्याला दिसतं. आमच्याकडे होमिओपॅथीचे अतिशय छान औषधं आहेत. मगाशी जे तुम्ही म्हटलं की होमिओपॅथीचा काय रोल आहे, जी अति डिमांड करणारी आहेत मुलं, प्रेम पाहिजे त्याच्यासाठी एक नॅट्रम्यूर म्हणून खूप महत्वाचं औषध आहे. जी मुलं अशी एकलकोंडी आहेत पण त्यांना आईवडिलांचं प्रेमच नाही मिळालं, सहवासच नाही मिळाला, वेळ नाही मिळाला काही, आणि ते असे आपापली एकट्यातच असतात, कोणाशी बोलत नाहीत, काही नाही, त्यांना एक मॅग्नेशियम म्हणून एक फार महत्वाचं औषध असतं. काही लोकांना फरक नाही पडत, कोणी आलं गेलं ते असे मस्त असतात, चुलबुली वगैरे त्या टाईप. तर आमच्याकडे फॉस्फरस म्हणून तसे औषधं असतात. तर हे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे की जे लोक व्यक्त करू शकत नाही ती लोक जास्त सफर होतात. म्हणजे निराशा, काही वेळेला असं होतं की लहानपणापासून आपल्याला काही अनुभव म्हणजे सेक्शुअल एम्बॅरसमेंट, वाईट अनुभव येतात. कोणी लोक करिअरमध्ये सक्सेसफुल होत नाही कोणाच्या, त्यांना हा त्रास होऊ शकतो. आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात. तर बऱ्यापैकी खूप कारणं असतात हे सगळं होण्याची. आणि ह्याच्यानुसार तुम्हाला औषध उपचार, ह्याच्यानुसार आम्ही औषधं शोधतो. जर आपण होमिओपॅथीचा दृष्टिकोन बघितला तर आम्ही होलिस्टिकली विचार करतो. म्हणजे समग्र विचार. होलिस्टिक म्हणजे काय, आम्ही त्या व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, म्हणजे भावनिक सगळंच बघतो की त्याला काय कुठे त्रास आहे आणि काय करता येऊ शकते त्याच्यामध्ये होलिस्टिकली. पण मग हे औषध तयार करताना म्हणजे तुम्ही कशाचा वापर करता, किंवा काही विशिष्ट वनस्पती असतात किंवा काय असतं की ज्याच्याने आपण औषध तयार आपण जेव्हा हे होलिस्टिकली विचार करतो तेव्हा मी दोन ह्याच्यामध्ये ह्याचं विभाजन करू इच्छिते. एक आहे थेरपेटिक, म्हणजे जेव्हा आपण औषधं प्रॉपर ऍक्च्युली पेशंट्सना देतो, आणि दुसरं आहे नॉन थेरपेटिक. थेरपेटिकमध्ये म्हणजे कसं, होमिओपॅथीची औषधं किंवा डाएट मधले आपण म्हणतो न्यूट्रिएंट्स, सप्लिमेंट्स, जे टॉनिक्स, विटामिन्स, मिनरल्स, खनिज वगैरे जे घेतो ते. आणि तिसरं आमच्याकडे आहे बॅकफ्लॉवर मेडिसिन्स म्हणून, पुष्प औषधी, हे बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. हे झालं थेरपेटिकमध्ये. नॉन थेरपेटिकमध्ये म्हणजे कसं येतं की चांगली झोप मिळाली पाहिजे, योगा माणूस करू शकतो, रिलॅक्सेशन, मेडिटेशनच्या टेक्निक्स आहेत, व्यायामाने खूप फरक पडतो. म्हणजे स्वतःला वेळ देणं, स्वतःशी संवाद साधणं. निश्चित. कोणी मसाज घेतला, म्युझिक ऐकलं की हे होऊ शकतं. काही लोकांना डायरी लिहितात स्वतः, त्यांनी मन मोकळं होतं, व्यक्त होतं, त्याला आपण जर्नलाइज करणं असं म्हणतो. अशा खूप नॉन थेरपेटिक गोष्टी पण आहेत. थेरपेटिकमध्ये मी आता जेव्हा होमिओपॅथीचं मला सांगते तर आमच्याकडे वनस्पती, प्राणी आणि मिनरल्स किंवा खनिज ह्यांच्याकडनं औषधं बनवली जातात ह्यांच्यामधून. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला वनस्पतीचे सांगते. आता एक कॉमन लोकांना खूप म्हणजे माहिती औषध आहे आर्निका. दुसरं आहे कॅलेंड्युला, म्हणजे हे जखमांवरती. कॅलेंड्युला म्हणजे आपला झेंडूचं जे फूल असतं त्याच्यापासून आम्ही ते बनवतो.
काही औषधं आहेत पल्साटिला नावाची, काही बेलाडोना नावाची, अशी आमच्याकडे जे वनस्पतीतनं बनवलेली बरीच औषधं आहेत. दुसरं आहे मिनरल किंगडम. मग अशी मी नावं सांगितली तुम्हाला. नॅट्रम म्हणजे सोडियम, म्हणजे मिठापासून म्हणा किंवा पोटॅशियम पासून. सो नॅट्रम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, हे सगळे औषधं आम्ही त्याचा जो सोर्स असतो तो मिनरल किंगडमचा असतो. आणि प्राण्यांच्या ह्याच्यातनं सुद्धा आम्ही औषधं बनवतो, प्राणी हे सोर्स ठेवून. साप फॉर एक्झाम्पल, नंतर मधमाशी आहे ती, किंवा एक कटल फिश म्हणून समुद्रातला एक तो मासा असतो कटल फिश, त्याच्यातनं बनवतो. स्पायडर्स असतात. असे आमच्याकडे प्राण्यांपासून सुद्धा, मोत्या वगैरे पासून किंवा शिंपल्यापासून सुद्धा म्हणजे जे म्हणजे कसं आहे की होमिओपॅथी म्हणजे आम्ही जो अभ्यास करतो ना औषधांचा, त्याच्यामध्ये एक सिद्धांत आहे डॉक्ट्रिन ऑफ सिग्नेचर. म्हणजे ज्या सोर्समधनं तुम्ही ते औषध बनवताय त्या सोर्सचा ऍक्च्युली अभ्यास जर तुम्ही केला आणि त्या पेशंटच्या पण वैशिष्ट्यांचा अभ्यास केला तर तो एकदम मॅच होतो, सिमिलर होतो. आता मी एक उदाहरण सांगते. समजा आपण सापापासून, लॅकिसिस म्हणून आमच्याकडे एक औषध आहे, ते सापापासून आम्ही बनवतो, सापाच्या विषापासून. तर तुम्ही जर तो अभ्यास केला की साप, त्याला नेहमी असं ना बिळातच आवडतं, कारण त्याला गरमी चालत नाही. ह्या पेशंटला सुद्धा असं सारखं खूप असं गरम होत असतं की फॅन पाहिजे, सारखं गरम 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 होत असतं, हॉट प्रकृती असते अगदी. आणि सापाला जर तुम्ही बघितलं तर सारखं म्हणजे असं सस्पिशियस, सारखं की आपल्याला कोणी काही हानी करेल का, त्रास देईल का, सारखं तो अलर्ट असतो. तर हा पेशंट सुद्धा असं सारखं सस्पिशियस असतो. आपण बोलत जरी असलो तरी त्याच्या मनात हे चालू असेल की ही व्यक्ती आपल्याला धोका देणार आहे का, किंवा ही आपल्याला हानी करणार आहे का, किंवा काय. किंवा तुम्ही बघता ते पुंगी वाजवणारे जे लोक असतात तेव्हा नेहमी ते उजव्या हाताने पुंगी वाजवतात आणि डाव्या हाताने सापाला पकडतात, कारण स्नेक ऑलवेज ट्रायज टू गो टू द लेफ्ट, डाव्या साईडला डाव्या साईडला डाव्या साईडला असं. तर ह्या पेशंटच्या तक्रारी सगळ्या डाव्या साईडच्या असतात. म्हणजे हे जस्ट थोडक्यात तुम्हाला सांगितलं की ते जे सोर्स असतो ह्याचा औषधांचा, त्याचं तुम्ही कसं पेशंटच्या कॅरेक्टर्सची कनेक्शन. आणि तुम्ही मोत्याचं जे सांगत होता की कॅल्केरिया कार्ब, हे कॅल्शियम कार्बोनेट आम्ही जे औषध बनवतो तर ते समुद्रामध्ये खोल मोतीचं जे शिंपलं असतं त्याच्यामध्ये तो मोती असतो, पण तो सुरुवातीला मोती नसतो, तो असतो एक प्राणी, ऑयस्टर आपण ज्याला म्हणतो. आणि ते जे कवच आहे त्याच्यामधलं कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याच्यापासून ते आम्ही औषधं बनवतो. तर त्याचं कॅरेक्टर कसं आम्ही करतो की ते वर्षानुवर्ष त्या समुद्रात पडलेलं असतं. त्यामुळे आम्ही हे कॅरेक्टर समजतो की हा माणूस पेशंट लेथार्जिक, निवांत, त्याला काही फरक नाही पडत. दुसरी गोष्ट, कालांतराने त्याचं जे काही प्राणी आहे त्याच्यात तो मोती तयार होतो. म्हणजे ह्याच्यात पण गुण आहेत, पण इट इज गोइंग टू टेक टाइम. तो माणूस शाईन होईपर्यंत अनेक वर्ष जाणार आहेत. त्याच्यासाठी हा खूप आपण बदल हे करतो. नंतर ते प्राणी जे असतात, मॉल्युस्कम आपण म्हणतो, जे सॉफ्ट असतात बघा हाताला लागायला, तर हा पण त्याच्यातलाच प्रकार आहे. तुम्ही ह्या पेशंटला हात लावला ना तर असे खूप मऊ मऊ त्याचं गुबगुबीत असतात. हे लहानपणापासूनच गुबगुबीत असतात. दुसरं कारण ह्याचं की ॲब्सन्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, शरीरामध्ये ज्या मुलांना कॅल्शियम कमी असतं ते असे गुबगुबीत आणि लठ्ठच असतात. असे आम्ही काही कॅरेक्टर्स त्याच्याशी मॅच करतो. तर आमची ही काही औषधं आहेत की अशी वनस्पतीपासून किंवा प्राण्यांमधनं किंवा खनिजांपासून बनवलेली आहेत ही. आणखीन मगाशी मी म्हटलं बॅकफ्लावर, हे त्यातलं एक ऑफशूट डॉक्टर एडवर्ड बाख म्हणून हे त्यांनी काढलं, पण हे फक्त भावनांवरचं औषध आहे. ज्या लोकांना सायकोसोमॅटिक त्रास होतो, काही लोक खूप असं विचार करून कुणाला झोप येत नाही, चिडचिडे होतात, नैराश्य येतं किंवा काय, तर त्यांना ही 38 औषधं त्यांनी शोधली आहेत, ती आपण देऊ शकतो आणि ते टेम्पररी त्याच्यावरती थोडासा त्याचा उपयोग होऊ शकतो. तर प्रेक्षक हो, इथे एक छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. कुठेही जाऊ नका, बघत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. मॅडम, ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो की कशा पद्धतीने प्रत्येक औषध तुम्ही कुठल्या कुठल्या निसर्गातल्या वनस्पती किंवा गोष्टींमधनं घेता आणि त्याचा लोकांवर उपचार त्याच्या मानसिकतेनुसार किंवा त्याच्या आजारानुसार, त्या आजाराच्या मुळानुसार करता. मग अशी एखादी केस तुमच्या आठवणीत आहे का की ह्या मुलीला किंवा मुलाला, या माणसाला काही प्रॉब्लेम होता आणि हे औषध घेतलं, बरोबर ती मात्रा लागू पडली आणि पूर्णपणे बरा झाला,
असं आम्हाला उदाहरण सांगा ना. तुम्ही मला एक उदाहरण सांगताय, मी तासाला तुम्हाला एक उदाहरण सांगू शकते. इतक्या केसेस म्हणजे गेल्या 32 वर्षामध्ये जर कमीत कमी आपण असा विचार केला की, कारण मी म्हटलं 1 तास 2 तास लागतात, कमीत कमी 1 ते 3 केसेस जरी दिवसाला म्हटल्या तरी किती असतील बघा. म्हणजे आता हे ह्याच्यात कम्प्युटर झालेलं आहे माझं की एवढ्या केसेस त्याच्यात आहे. तर मी एखादी मला जस्ट आठवते ती मी केस तुम्हाला सांगते, तुमच्या लक्षात राहिलेली अशी. एक माझ्याकडे एक लहान मुलगी येत होती, येते म्हणजे अजूनही 1 वर्षापासून येते. तेव्हा ती एक मला वाटतं 8-9 वर्षाची होती. तिच्या आईने मला सांगितलं की हिचं खूप पोट दुखतं रोज, 1 महिना 2 महिने झाले हिचं रोज संध्याकाळी खूपच पोट दुखतं. आणि ती मुलगी पण होती अगदी शांत, आई सांगते तक्रारी, ती शांत उभी होती. आणि मग माझ्या असं लक्षात आलं ती मध्ये मध्ये उत्तरं देते, तेव्हा मला लक्षात आलं की ही खूपच स्मार्ट आहे आणि इंटेलिजंट आहे. मी तिच्या आईला म्हटलं तुम्ही प्लीज बाहेर थांबा, मी तिच्याशी बोलेन. म्हणजे ती 8-9 वर्षाची असून सुद्धा इतकी व्यवस्थित मला उत्तरं देत होती की जसं मी म्हटलं मगाशी हिस्ट्री घेता घेता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतात, माहिती घ्यावी लागते. सायमल्टेनियसली आम्ही काउन्सिलिंग करतो त्या ते हिस्ट्री घेता घेता. मग तिने मला ही माहिती दिली. ती म्हणाली की मला आई खूप आवडते पण आई माझ्या वाट्यालाच येत नाहीये. आई जॉब करते, वडीलही जॉब करतात, तिला वडिलांपासून काही प्रॉब्लेम नाहीये. पण ती म्हणाली की मग काय करायचं, आई मला वेळच देत नाही. मी सांगते आई थांब, असं कर, हे कर, माझ्याबरोबर खेळ बिळ वगैरे, तर नाही. आणि मग बरोबर तिची आई संध्याकाळी येऊन जेव्हा तिचा अभ्यास घ्यायला बसायची, एस्पेशली ती हुशार आहे, ती सगळ्या सब्जेक्ट्समध्ये अतिशय चांगली एक्सेप्ट मॅथ्समध्ये. मग मॅथ्स करायला लागली की ती आई तिला ओरडते आणि मग तिचा मॉरल डाऊन होतो आणि लगेच थोड्या वेळाने तिचे पोट दुखायला लागतं. आपण एक म्हणजे डायग्नोसिस असतं आमच्यामध्ये, इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणून, IBS म्हणतो त्याला. तर ह्या मुलीला साधारणपणे तो त्रास सुरू झाला होता की पोटात दुखायचं, कळा मारायचं आणि तिला जुलाब व्हायची. मग आईला चिंता वाटली ना की हे का होतंय. सगळा स्टडी झाल्यानंतर मग मी तिच्या आईला पण म्हटलं की अहो ती लहान आहे, तिची गरज ही प्रेमाची आहे. मग आई म्हणाली मग मी काय करू ना, म्हणजे मी जॉबला जाते, मग मी संध्याकाळी आल्यानंतर मग मला परत आवरायचं असतं, मग मी असते तिच्याबरोबर. मी म्हटलं असणं वेगळं आणि तिला वेळ देणं आणि मायेनी बघणं हे सगळं वेगळं. आणि म्हणून हे तिचं पोटाचं कसं आहे, नंबर 1 तिला तो स्ट्रेस येतो मॅथ्सचा, नंबर 2 ती अशी ऍक्टिंग पण करत असेल पोटदुखीची की तुमचं लक्ष तिच्याकडे जावं. शाळेत जाताना भीती वाटते, मग बरोबर पोट हो बरोबर, सुट्टी पाहिजे असेल तर असं काय. मी तिची हिस्ट्री घेतली, तिला एक औषध नॅट्रम म्हणून जे आमचा ग्रुप आहे त्यातलं मी एक तिला औषधं दिलं आणि 15-20 दिवसांनी, महिन्याभरात तिच्या पोटदुखी तक्रारींमध्ये बदल एकदम थांबल्या. तिच्या म्हणजे वर्षभर काहीच नव्हतं. ती आता परत आली, आई माझ्याकडे म्हणाली तिचे परत सुरू झालेलं आहे. मग तिची हिस्ट्री घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिची आजी आहे, ती एक्सपायर झाली कोरोनानी. आता तिच्या घरात कोणीच नाही. आधी आजी तरी होती, आजी पण नाही, आई पण नाही, एक बाई असते कामवाली, पण उपयोग नाही ना मग तिचा. मग हे परत तिथेच आलं. मग आईला मी म्हटलं तुम्ही तिला वेळच नाही देते ना, तिला प्रेमाने जवळ घ्या, हात फिरवते. म्हणजे मीच स्वतः इतकी कामं हे असं काय करायचं, आणि आता मोठी झालेली आहे मुलगी, तिला काय हे करायचं ना, हातबीत लावायचा किंवा काय. म्हटलं वय हे नाही आहे हा फॅक्टर. मुलांना कितीही म्हटलं तरी स्पर्श, प्रेम, जवळ घेणं. म्हणजे 80 वर्षाची आई जरी असेल तरी ती 60 वर्षाच्या माणसाला सुद्धा जवळ घ्यायला काही हरकत नाहीये ना. तर ही एक केस मला अगदी चांगली आठवते. अजून एक केस एका स्त्रीची, ती आता 45 वर्षाची झालेली आहे, पण ती येते माझ्याकडे 12-13 वर्षापासून. तिची स्टोरी असं की असंच लहानपणी लवकर वडील वारले, आई सगळ्यांचं ते सांभाळ करण्यात तिचा वेळ गेला आणि हिची प्रेमाची डिमांड होती ती कुणी पूर्ण नाही केली, गरज पूर्ण. आणि मग तिचं लग्न झालं तिच्या भावाच्या मित्राशी, त्याचं ते पटलं नाही 3 वर्षामध्ये, मग त्यांचा डिवोर्स झाला. मग 2-3 वर्ष अशीच गेली. परत त्या मुलांनी मागणी घातली आईकडे. आईने ह्या मुलीला पटवलं की बघ परत आलाय तो, तर विचार कर. मग ही पण मी म्हटलं ना पर्सनॅलिटी टाईप डी, कोणी यावं टप्पल मारावं किंवा स्वतःचा स्वतः निर्णय घेणे, ही त्या टाईप मधली पर्सनॅलिटी होती. मग ती म्हणाली तर कुठे शोधत बसायचं, परत त्याच नवऱ्याशी तिने लग्न केलं. तेव्हाही ती खुश नव्हती, ती आजही खुश नाहीये. त्या काळामध्ये तिला पोटाचा TB झाला, तिला स्पॉन्डिलोसिसच्या तक्रारी आहेत, तिला पण इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, अशा अनेक तक्रारी. आणि शी इज अ केस ऑफ हायपोकॉन्ड्रियासिस. हायपोकॉन्ड्रियासिस म्हणजे आज ही तक्रार आहे, आपण तिला औषध दिलं तर नाही 4 दिवसांनी परत काहीतरी वेगळी. म्हणजे तिला आजपर्यंत बरंच वाटलेलं नाही. कदाचित ही एकच केस असेल की मी तिला पूर्ण बरी करू शकलेली नाहीये. म्हणजे हे अशा टाईपच्या केसेस खूप आहेत अगदी. म्हणजे सतत
आहेत. तर शेवटी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्रत्येक माणसाची आपल्याला आता कळलेलं आहे की मानसिक ठेवण, भावना, विचार, आचार आणि व्यक्तिमत्व हे सगळं भिन्न आहे. हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आमचा जो होमिओपॅथीचा उपचार हा होलिस्टिक आहे आणि हा इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी तो टेलर मेड आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं राहील प्रेक्षकांना की सिलेक्ट करताना तुम्ही अशी पॅथी सिलेक्ट केली पाहिजे की तो आपल्यासाठी ती बरोबर फिट होईल. दुसरी गोष्ट मला जी अगदी महत्त्वाची सांगायची, मगाशी पण मी म्हटलं की जी काय मानसिक भावनिक हानी होते तुमच्या लक्षात येईल की ही लहानपणापासूनच होत राहते त्या मुलांच्या मनावर. आता आपण तर मोठे झालेलो आहोत, पण इव्हन तरुण पिढीला मला हे सांगावं असं वाटतं की मुलांना वेळ द्या, प्रेम द्या, समजून घ्या आणि बाकी कुठलेही एक्सक्युजेस नाही पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पर्श. आपण जर बघितलं म्हणजे फक्त पालक मुलाला स्पर्श करतात हा नाही, स्पर्श ही फार मोठी आपण काय म्हणतो हे एक एक्सप्रेशन आहे. म्हणजे एक हातात हात 5 मिनिटं घेतला तरी एक धीर मिळतो किंवा म्हणजे पालक पाल्य, नवरा बायको म्हणा किंवा एखादा टीचर आणि स्टुडंट किंवा एखादा डॉक्टर आणि पेशंटनी सुद्धा कुठल्या पद्धतीने स्पर्श केल्यानंतर त्या पेशंटला बरं वाटणं ही एक एक्सप्रेशन आहे. तिसरी गोष्ट मगाशी जसं आपण म्हटलं की मनुष्याला ना बोलणं, भाषा हे आहे, एक्सप्रेशन ऑफ आवर फिलिंग्स हे जमू शकतं. तर ज्या गोष्टी कम्युनिकेशननी किंवा एकमेकांशी बोलून संवादाने हे साधू शकतो आपण. जी काय आपलं निराशा असेल, आपली गरज असेल, आपली डिमांड जे काय असेल ते आपण बोलून सोडू शकतो. आणखीन जीवनशैलीबद्दल डेफिनेटली सगळीकडे हीच चर्चा असते की एक सर्वांगीण विचार केला जर आपण तर जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडून आणणं फार महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी जगणं थोडंसं. दुसरी गोष्ट आपण निगेटिव्ह जे पटकन आपल्या निगेटिव्ह भावनांकडे लक्ष जातं आणि ज्याच्यामुळेच आपण आजारी पडतो. तर नेहमी आपण म्हणतो ना की अर्धा ग्लास रिकामा आहे तो न बघणे, अर्धा ग्लास आपल्या वाटेला भरलेला आहे. कायम हे जर बघितलं तर आपले हॅपी हॉर्मोन्स काम करतीलच ना, वाढतीलच ना. प्रेक्षक हो, आज डॉक्टर वैजयंती नगरकर इथे आल्या आणि त्यांनी आपल्याला खूप भरभरून मनापासून आणि आपल्या भावना हॅपी हॉर्मोन्स जास्त तयार करतील अशी चांगली माहिती दिलेली आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमात दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. पण सर्वांचे आभार मानते, प्रेक्षकांचे, धन्यवाद. दूरदर्शनचे.